आता आपण बघूयात विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। रत्नागिरी गणपतीपुळे किनारपट्टी भागातील दुकानं 31 मे पासून बंद करावी लागणार। पावसाळ्यातील सुरक्षेकरता ग्रामपंचायतीचा निर्णय। जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद। मविया उमेदवार करण पवार यांच्या माहितीला जिल्हाधिकाऱ्यांचाही दुजोरा। मुंबई आणि उपनगरात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता। ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये 27 ते 29 मे दरम्यान मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकर व आयकर विभागाचा छापा। 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींची बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेजही जप्त। नागपूर ते छत्रपती संभाजीनगर विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार। इंडिगोची घोषणा। मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी असणार फ्लाईट। नागपुरात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या शुल्कात 10 ते 15% वाढ। नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांवर शुल्कवाढीचा बोजा। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशांवर। तापमानाचा विद्युत ट्रान्सफॉर्मरवर परिणाम। ट्रान्सफॉर्मरचं तापमान मेंटेन ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था। ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यटकांनी अनुभवला प्राण्यांचा मुक्त संचार। अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या 2 वनपरिक्षेत्रात 14 मचाणीवरून 603 वन्य प्राण्यांचं दर्शन। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जिप्सीनी रोखून धरली वाघोबाची वाट। 17 एप्रिलच्या सकाळची घटना। खातोडा ते बोहर्ली दरम्यानचा प्रकार। ताडोबा प्रशासनाकडून कारवाईचे संकेत।